तर पुणे पोलीस आयुक्तालयात पोलिसांवर कारवाईची मागणी करणाऱ्या तरुणींना भेटण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर दाखल झालेले आहेत। पीडित तरुणींच्या अंजली आंबेडकर यांनी व्यथा जाणून घेतल्या। आमदार रोहित पवार, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर हे पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत। कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही। पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग एफआयआर करू। आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे, हा संविधानाचा भंग आहे। कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिले प्रोसिजर फॉलो करताना की पहिली एफआयआर होईल आणि मग त्या एफआयआरच्या आधारित चौकशी होईल। तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात, दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात। त्या दलित समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता एसपी सीपी ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतात। ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे। काही आरोपाची टीम आपल्याकडे आली होती। तुमच्या पुस्तकाला थोडं म्हणजे त्या चौकशी दरम्यान त्यांना पण त्यांची अचेतन झालेला आहे। याच्यात त्यांचा ॲलिगेशन आहे की काय अट्रॉसिटी काय मार वगैरे झाली आहे। आपल्या पोलिसांना सीसीटीव्ही आहे। एक लक्षात घ्या, कदम ती 25 वर्षाची आहे। कुठला तरी पोलीस औरंगाबाद मधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात। कुठल्या कायद्याखाली घुसतात हे? हा, पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना, त्याच्यामुळे एफआयआर नोंदून घ्या ना, चौकशी होत राहील त्याच्यामध्ये। नाही, 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर। कदम 2 दिवस नाही, एफआयआर ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे। नाही तर मी त्यांना सांगतो तिथं धरणं देऊन बसा, एफआयआर नोंदवा म्हणून। नाही, विनंती नाहीये, कायदा आहे। हो, कायद्याला असणारा विनंती नसते, कायदा आहे। सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असणारे एफआयआर दाखल करून घ्या, चौकशी तुमची होत राहील ना। एफआयआर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स का आहे? आम्ही चौकशी तर मागत नाही, तुमच्या चौकशीमधून निष्पक्ष होईल त्याच्यावरती तुम्ही असं